विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई राम कृष्ण हरि जय राम हरि कृष्ण हरि हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि हरि जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण जय राम हरि जय राम कृष्ण जय राम हरि जय राम कृष्ण जय राम हरे जय राम कृष्ण हरे जय राम हरे जय राम कृष्ण हरे जय राम हरे जय राम हरे जय राम कृष्ण हरे आय रूप पाहता लोचनी 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 सुख झाले हो साधनी साधनी हो हा विठ्ठल हो हा विठ्ठल हो साधनी सुख झाले हो साधनी साधनी हो हा विठ्ठल हो हा Oh,
हेची दान दे गा देवा तुझा विसरल व्हावा तुझा विसरल व्हावा तुझा विसरल व्हावा हेची दान दे गा देवा तुझा विसरण व्हावा तुझा विसरण व्हावा तुझा विसरण व्हावा हेची दान दे गा देवा तुझा विसरल व्हावा तुझा विसरण व्हावा तुझा विसरण व्हावा हेची दान दे गा देवा तुझा विसरण व्हावा तुझा विसरण व्हावा तुझा विसरण व्हावा गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी नलगे मुक्ती अन संपदा संत संगरी सदा संत संगरी सदा संत संगरी सदा नलगे मुक्ती संपदा संत संगरी सदा संत संगरी सदा संत संगरी सदा गुण गायीन आवडे हेची माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी तुका मने गर्भवासी सुखे घालावे आमासी सुखे घालावे आमाचे सुखे घालावे तुका मने गर्भवासी सुखे घालावे आमासी सुखे घालावे आमासी सुखे घालावे आमासी गुण गायीन आवडी 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 हेची माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी ठोपार खुमाई 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 ठोपार हेची दान दे गा देवा हेची दान दे गा देवा तुझा विसरण व्हावा गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी न लगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी तुका म्हणे गर्भवासी तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आमासी गुण गायीन आवडी हिची माझी सर्व जोडी विठ्ठला हेची दान देगा देवा हेची दान देगा देवा तुझा विसरण व्हावा गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा
प्रथम नमन दुसरे चरण संतांची या पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपा लाले कथेचा विस्तारू त्यांच्या कृपा लाले कथेचा विस्तारू त्यांच्या कृपा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तीची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून येतात मस्तक ही पायावरी यावर करी संतांच्या श्री संतांची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत हिची दान देगा देवा हिची दान देगा देवा तुझा विसरण भावा गुण गायीन आवडी हिची माझी सर्व जोडी प्रसंगी चिंतन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे विश्वसंत विश्ववंद्य महाराष्ट्र भूषण जगद्गुरुश्री तुकोबराय यांचा उत्कृष्ट असा अतिशय महत्वाचा 4 चरणाचा अभंग असून जगद्गुरुश्री तुकोबराय या अभंगाच्या माध्यमातून पंढरीधीश पांडुरंगा परमात्म्याकडे मागणी मागणारा अभंग आहे. ठला विठ्ठला शिवाजी धर्मवीर संभाजी महाराज की देगा देवा हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी. प्रस्तुत प्रसंगी चिंतन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे विश्वसंत विश्ववंद्य महाराष्ट्र भूषण जगद्गुरुश्री तुकोबराय यांचा उत्कृष्ट असा अतिशय महत्वाचा 4 चरणाचा अभंग असून जगद्गुरुश्री तुकोबराय या अभंगाच्या माध्यमातून पंढरीधीश पांडुरंग परमात्म्याकडे मागणी मागतायत. कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं हे वक्त्याचं कर्तव्य असतं. सालाबाद प्रमाणे संपन्न होत असलेला आपला हा ओंकारेश्वर अखंड हरिनाम सप्ताह कारमाळा धांदरफळ बुद्रुक आपल्या सर्वांच्या अथक परिश्रमानं समस्त ग्रामस्थ कारमाळा ओंकारेश्वर तरुण मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानानं चालत आलेला असलेला हा आणि गेल्या 18 वर्षापासून संपन्न होत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह. विठाला 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 विठाला. आज शेवटचा दिवस आहे. शेवटचा दिवस म्हणजे पांडुरंग परमात्म्याकडे मागणी मागणारा अभंग आहे. आपण पहिल्या दिवशी नामपर प्रकरणातला अभंग घेणं गरजेचं असतं. जागराचं कीर्तन असल्यानंतर मागणीपर अभंग घेणं गरजेचं असतं. काल्याच्या कीर्तनामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं चरित्र त्याचं वर्णन करायचं असतं. पण शेवटच्या दिवशी 7व्या दिवशी ही मागणीच मागायची असते. विठाला 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 चला पुरुष मंडळी पुढे या. पाठीमागचे पुरुष मंडळी समोर या इकडे. हो मावशी मावशी पुढे या. तुम्हाला आवाज ऐकू आला का? इकडे पुढे या ना.
ज्या उठल्या त्यांना धन्यवाद. हो जरा आवाज मोकळा कर रे. ज्या उठल्या त्यांना धन्यवाद. आणि ज्याने फक्त असं असं केलं ते जाणं ओंकारेश्वर भगवान जाणं. कारण माझा काही संबंध नाही. मी त्याची सेवा करण्याकरता आलो, तुम्ही त्याची सेवा करण्याकरता आलात. इथं कीर्तन करणाराला तेवढंच पुण्य, पखवाज वाजवणाराला तेवढंच पुण्य, शूटिंग काढणाराला तेवढंच पुण्य, विना वाजवणाराला तेवढंच पुण्य, टाळ वाजवणाराला तेवढंच पुण्य, पखवादाला पावडर आणून देणाराला तेवढंच पुण्य, पखवादाला कणिक मळणाऱ्या बाईला तेवढंच पुण्य, इथं सतरंजी घोंगडी आथरणाराला तेवढंच पुण्य, आणि इथं फक्त प्रसाद घेऊन जो गेला त्यालाही तेवढंच पुण्य. मग जे उठल्या त्यांना धन्यवाद. आणि बाकीच्यांचं मग ओंकारेश्वर पाहून काय करायचं. विठाला 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 विठाला. आज जागराचं कीर्तन आहे. आणि दुसरा महत्वाचा परिहार द्यायचा तो असा, कीर्तन 10:30 वाजले, 11:15 वाजेपर्यंत कीर्तन चालणार. पण कीर्तन संपेपर्यंत सगळ्यांनी, पुरुष मंडळी थोडं इकडे इकडे सारखा, आणि सगळ्यांनी लक्ष राहू द्या. कीर्तन संपेपर्यंत मध्ये कोणी उठायचं नाही, शेजारच्याला कोणी उठू द्यायचं. सगळे बोला. कीर्तन संपेपर्यंत तुम्ही उठायचं नाही, शेजारच्याला उठू द्यायचं. मोठ्यानं बोला. हा मला ऐकायला कमी आहे. कीर्तन संपेपर्यंत तुम्ही डुकले घ्यायचं नाही, शेजारच्याला घेऊ द्यायच्या. कीर्तन संपेपर्यंत तुम्ही बडबड करायची नाही, शेजारच्याला करू द्यायची. कीर्तन संपेपर्यंत तुम्ही अशा चुली करायच्या नाही, शेजारच्याला त्याच्यावर चहा चपातीला टेकू द्यायचं. कीर्तन संपेपर्यंत ज्या ज्या वेळेला विठ्ठल विठ्ठल भजन होईल त्याच्या वेळेला तुम्ही हाताने टाळी वाजवायची, मुखाने विठ्ठल विठ्ठल भजन करायचं, पण शेजारच्याला करू द्यायचं. साधी साधी गोष्ट आहे का? 18 वर्ष झाली आपल्याला. विठाला 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 विठाला. पहिली एक सूचना महत्वाची अशी आहे, कीर्तन संपेपर्यंत जागे राहून कीर्तन ऐकायचं. नंतर कीर्तन संपल्यानंतर मी थांबणार नाही, कारण मी सकाळी एक कार्यक्रम करून आलोय, 2:30 वाजता इथं आलो, आणि आता परत 10:30 वाजले, आपण 11:15 पर्यंत कीर्तन संपवणार आहे. पण काय प्रश्न विचारायचा असेल कीर्तन संपेपर्यंत आताच विचारून घ्या. मी निघाल्यानंतर, घरी निघाल्यानंतर मग म्हणायचं नाही, वय बाबा मला हे कळलं नाही, मला ते कळलं नाही, असं टेन्शन कोणी द्यायचं नाही. कीर्तनातच बसल्या बसल्या विचारायचं. नाही तर आता कीर्तन करायला सुद्धा लोक सोडती नाही. बरोबर आहे का नाही? मी एक ठिकाणी कार्यक्रमाला गेलो, मावशी. आता कार्यक्रम, आता मी असा शेतकरी माणूस, साधा माणूस, गरीब माणूस गेलो, गरीबासारखा बसलो. भाऊ गरीबासारखा बसलो. बसल्यानंतर एक म्हातारी आली. ती म्हणली, भाऊ कुठला? म्हणलं अमुक तमुक धमुक. गाव कोणतं? म्हणलं धांदरफळ. बर 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 बर. मग लय लांबून आला? म्हणलं आलो बुवा. बर बर बर. मग गाव केवढं आहे? म्हणलं मोठं आहे. बरं मग पाणी लावणी असेल ना? म्हणलं आहे ना. मग तुला जमीन जुमला असेल ना? म्हणलं आहे ना. बर 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 बर. मग तुला घरदार असेल ना? म्हणलं आहे ना. बर बर. मग तुला आई बापा असतील ना? म्हणलं आहेत ना. बर 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 बर. मग तू शाळा शिकला असेल ना? म्हणलं शिकलो ना. बरं मग तुला पोरं सोरं असतील ना? म्हणलं आहेत ना. मग शाळेत जात असतील ना? म्हणलं जातात ना. मग लहान आहे का मोठे आहेत? म्हणलं मोठे आहेत. आणि तुला 2 पोरं आहे का? म्हणलं हा. मग भाऊ मग तुझं लग्न? ती मला म्हणते तुझं लग्न बिग्न झालं का? म्हणजे असा घोटाळा करायचा नाही. विठाला विठाला ऐका ऐका. आता ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. म्हातारीनं सर विचारपूस केली. विचारपूस केल्यानंतर म्हणलं, आजी वा 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 वा, काय तुमचा बंगला? बरं म्हातारी तशीच होती बरं का, अशी असं दाखवायलाय म्हातारीने, अशी उंच धडंग. म्हणलं वा 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 आजी, काय तुमचा बंगला, काय तुमची शेती, वा 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 वा. आजी तुमचे मिस्टर? त्यांनी सांगितलं वारले. मग तुम्हाला किती मुलं? ती म्हणती महाराज मला 2 मुलं. म्हणलं काय करतात? ती म्हणली सत्ता संपल्यानंतर, तुमचं कीर्तन संपल्यानंतर बायको जो बोलत होता तो माझा मुलगा आहे, गावचा सरपंच आहे, सप्ताह कमिटीचा अध्यक्ष तोच आहे, तंटामुक्तीचा अध्यक्ष तोच आहे, सोसायटीचा चेअरमन तोच आहे, पतसंस्थेचा चेअरमन तोच आहे. म्हणलं दुसरा मुलगा काय करतो? ती म्हणती महाराज दुसरा मुलगा काय करतो तुम्ही
विचारू नका, मी सांगत नाही. म्हणलं पण नेमका करतो तरी काय? ती म्हणली महाराज अजिबात सांगू विचारू नका काय करतोय. अहो पण म्हणजे नेमका काय करतो? हा मला उत्सुकता वाटली ना. म्हणजे 2 मुलं पण दुसरा मुलगा नेमका काय करतो? ती म्हणती महाराज अहो मी सांगूच नाही. अहो पण सांगा ना नेमका काय करतो? ती म्हणती महाराज माझा दुसरा मुलगा तुझ्यासारखाच बोंबलत हिंडतोय. म्हणजे तिचा दुसरा मुलगा कीर्तनकार होता. मलाच वाटत नाही मी बोंबलत हिंडतोय का काय. विठाला 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 मग जगद्गुरु श्री तुकोबराय ह्या अभंगाच्या माध्यमातून पंढरीधीश पांडुरंग परमात्म्याकडे मागणी मागतायत. मग मागणी कोणी मागायची, कोणाकडे मागायची आणि कशी मागायची, यालाही काही तत्व आहेत. मागणी कोणी मागायची? योग्यानं योग्याकडं योग्य विषयाची मागणी करावी. विठाला विठाला काय बोलले महाराज? योग्यानं योग्याकडं योग्य विषयाची मागणी करायची. पण मागणी करत असताना जो मागणी मागणारा माणूस आहे तो योग्य पाहिजे. ज्याच्याकडे मागणी करायची तो सुद्धा योग्य पाहिजे. ज्या विषयाची मागणी करायची ती मागणी सुद्धा योग्य पाहिजे. पण हे तिन्ही योगायोग जुळून आले पाहिजे. काय? योग्यानं योग्याकडं योग्य विषयाची मागणी करावी, हे 3 योगायोग जुळून आले पाहिजे. पण तिन्ही योगायोग जुळून येत नाहीत. काय वेळेला होतं काय माहितीये का? मागणी मागणारा योग्य असतो, पण ज्याच्याकडे मागणी मागतोय तो अयोग्य असतो. आणि जी मागणी मागतोय ती मागणी योग्य असते. कधी कधी होतं काय? जी मागणी मागायची, जो माणूस मागणी मागतोय ती मागणी अयोग्य असते. मागतोय तो योग्य असतो, पण ज्याच्याकडे मागतोय तोही योग्य असतो. पण काही काही वेळेला होतं कसं माहिती का? तिन्ही योग्य असतात आणि काही काही वेळेला तिन्ही अयोग्य असतात. जो मागणी मागणार आहे तोही अयोग्य, ज्याच्याकडे मागणी मागायची आहे तोही अयोग्य, आणि ज्या विषयाची मागणी मागायची आहे ती सुद्धा अयोग्य. पण तिन्ही योगायोग जुळून आले पाहिजे. ज्ञानोबारायांनी हे 3 योगायोग सांगितले. तुमच्या आमच्या घरामधली प्रत्येकाच्या, तुमच्या घरात माझ्या घरात असे योगायोग आले पाहिजे. ज्ञानोबाराय सांगतायत. काय बोलले ज्ञानोबाराय? का सुगरणी आली उदारे रसज्ञ आणि जेवणारे. काय बोलले महाराज? ज्ञानोबाराय काय बोलले? का सुगरणी आणि उदारे रसज्ञ आणि जेवणारे. आता प्रत्येकाच्या घरामध्ये श्री सुगरण असली पाहिजे. कोणाला वाटत नाही सुगरण असावी? प्रत्येकाची सून, प्रत्येकाची बायको, कोणाला वाटत नाही? झोपले का तुम्ही? हो हो त्यांना उठाव. विठाला 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 काय विशेष राव, लोकांना गोळ्या घेऊन झोपा येईना आणि तुम्हाला इथं. आणि लय विशेष वाटतं बघ. एक ठिकाणी कार्यक्रमाला गेलो महाराज, दोन्ही कोण 2 पखवाजे उभे घोडीवर, इकडून एक जण बसलं. जसं बसलो नुसतं बसलं नाही ते झोपलं. म्हणलं बाबा उठा. त्याचं डुकल्या घ्यायचं. म्हणलं बाबा उठा. तर म्हणलं भाऊ मी झोपलो नाही. म्हणलं मग? तुझं कीर्तन इतकं जोरात चाललंय का तुझं कीर्तन ऐकून माझा आत्मा कुंडलीत गेलाय. अरे आत्मा कुंडलीत गेला. त्याला म्हणलं बाबा तुम्ही झोपू राहिले. नाही. बरं त्या म्हाताऱ्यानं करच केला महाराज. सकाराम बा त्यानं करच केला. नुसतं झोपावं ना माणसानं कीर्तनात. ते घोडीला टेकून बसलं. पखवाद्यानं सांगितलं घोडी लावून धरा. ते असं टेकून बसलं. नुसतं टेकलं नाही ते झोपलं. आता नुसतं झोपावा ना का कीर्तनात घोरावा? इथं एवढ्या धनक्यात. अहो त्यानं घोरायला सुरुवात केली. अरे काय घोरतो? अरे काय घोर नाही काय जाण्यासारखं गो आरट नाही. विठाला 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 ऐका, प्रत्येकाच्या घरात ज्ञानोबाराय सांगताय 3 योगायोग पाहिजे. तुमच्या घरात पाहिजे, माझ्या घरात पाहिजे, तुमच्या घरात पाहिजे. कोणाला वाटतं आपली सून सुगरण नसावी, कोणाला वाटतं आपली बायको सुगरण नसावी. तिन्ही योगायोग पाहिजे. काय? का सुगरणी आणि उदारे आणि रसज्ञ आणि जेवणारे. प्रत्येकाला बायको सुगरण भेटली पाहिजे. हो हो प्रत्येकाला बायको सुगरण भेटली पाहिजे.
प्रत्येकाला वाटतं का नाही सुगरण भेटली पाहिजे? तुम्हाला वाटतं का नाही सर? तुम्हाला वाटतं का नाही महाराज? तुम्हाला वाटतं का नाही महाराज? तुम्हाला वाटतं ना बायको सुगरण भेटली पाहिजे? आता म्हणा प्रत्येकाला वाटतं बायको सुगरण. तुम्हाला वाटतं चोपदार बायको सुगरण भेटली पाहिजे? एक जण म्हणला महाराज ओ महाराज अहो बायको सुगरण भेटली पाहिजे इथपर्यंत ठीक आहे, पण बायको सुगरण भेटन तवा भेटन, आधी बायको तो भेटू द्या. आता तो म्हणला इड सुगरण जाऊ द्या, बायको करता बायको भेटत नाही. आणि लोकांनी लईच प्रयत्न केले चेतन महाराज बायको भेटण्याकरता, लय आटापिटा केला, लय आटापिटा चालवला लोकांनी बायको भेटण्याकरता. ते लोक एक जण मला म्हणतो महाराज सुगरण नसती तरी चालन फक्त बायकोच भेटावा. लय आटापिटा केला राव, लय आटापिटा. थोडा आटापिटा केला का लग्न होण्याकरता बायको मिळण्याकरता. एकाचं मावशी 45 वर्ष वय झालं, 45 वर्ष वय झालं, त्याचं लग्न जमत नव्हतं. त्याला एकानं सल्ला दिला विवाह मंडळामध्ये नाव नोंदव. आता विवाह मंडळामध्ये नाव नोंदवायला गेला. आता विवाह मंडळात नाव नोंदवायला गेल्यानंतर त्याने तिथं नाव नोंदवलं. त्याने नाव सांगितलं काय चिमाजी गोमाजी कापशे काय असं नसन ते नाव सांगितलं. बरं बरं मग तुमचं वय काय? त्याने सांगितलं माझं वय सध्या 45 चाललं. बरं तुमची अपेक्षा काय? तो म्हणतो माझं वय 45 चाललं, मग मला 40 वर्ष वयाची मुलगी भेटणं मला अपेक्षित आहे. तुमच्याकडे 40 वर्षाची मुलगी असेल तर मला द्या. विवाह मंडळातल्या माणसांनी सांगितलं महाराज तुमचं वय सध्या 45 चाललंय, आमच्याकडं 40 वर्ष वयाची मुलगी नाही. मग आमच्याकडे सगळ्या 18 वर्षाच्या 20 वर्षाच्या 22 वर्षाच्या 25 वर्षाच्या अशाच वयाच्या मुली, आमच्याकडे 40 वर्षाची मुलगी नाही. आता हा 150 होता, याचं वय किती होतं? बोला बोला 45. याला किती वर्ष वयाची बायको लागत होती? 40. मग त्यांनी सांगितलं 18 वर्षाची आहे, 20 वर्षाची आहे, 22 वर्षाची आहे, 25 वर्षाची आहे, 40 वर्ष वयाची मुलगी आमच्याकडं नाही. मग हा बहादर म्हणतो मग तुमच्याकडे 20 वर्षाच्या मुली आहेत ना, मग तुम्ही एक काम करा ना, नसा नका 40ची, मग तुम्ही मला 20-20च्या 2 द्या ना. अरे बहादूर 20-20च्या 2 द्या. अहो इथं एक भेटा ना, 20-20च्या 2. लय लोकांनी लय आटापिटा केला राव, लय आटापिटा केला. झालं काय माहिती का? एक जण मुलगी पाहायला गेला सर, एक जण मुलगी पाहायला गेला. मुलगी पाहायला गेल्यानंतर आपण मुलगी पाहायला गेल्यानंतर लगेच मुलगी चहा पाणी घेऊन येते का? डायरेक्ट येते का? नाही. आता मुलगी पाहायला मुलं गेले, 2-4 जण गेले, सोफ्यावर बसले, पुढच्या हॉलमध्ये बसले. मुलीच्या आईनं पाण्याचे ग्लास भरून आणले ट्रे मध्ये आणि मग तिने विचारलं बुवा अगोदर मुलगा कोणता आहे, मी मुलाला पाणी देते. आणि मग शेजारच्या माणसाने सांगितलं हा समोर बसलाय ना तो मुलगा. तुम्ही त्यांच्याकडे नका पाहू, समोर बसलाय तो मुलगा. आता त्या मुलीच्या आईनं जसं मुलाकडं पाहिलं आणि ते गलास सगळे सांडले, ट्रे सांडला आणि ती चक्कर येऊनच खाली पडली. शेजारच्या लोकांनी पाणी मारलं, नवरदेवानाही पाणी मारलं तोंडावर. आणि तो नवरदेव काय म्हणतो माहिती का? मामी मामी म्हणजे पहा वशिला, मामी मामी काय झालं तुम्हाला, काय झालं तुम्हाला, मामी उठा, मामी उठा, मामी उठा. आणि मग ती मामी उठली, कशी तरी सोप्यावर बसवली, पाणी मारलं आणि मग तो चेहरा पुसला, लुसला, कोरडा केला. आणि मग ती मामी सोप्यावर बसली आणि मग तिच्याच मालकानं विचारलं अगं तुझं नेमकं झालं काय? ती म्हणली मला झालं काहीच नाही, पण हा जो नवरदेव आहे ना, हा नवरदेव अहो तो माझ्याच वर्गात होता, माझी पोर 18 वर्षाची झाली, माझी लग्नाला आली, अजून हातात फिरत होय. नाही कळलं नाही, कलंकाला झाल्यावर म्हणजे हिची पोर लग्नाला आलती, तिनं सांगितलं हा मलाही पाहायला आलता, याचं अजून झालं नाही. म्हणजे काय आटापिटा चालवलाय राव. विठाला विठाला ऐका बरं, लग्न होत नाही, बायको मिळत नाही, पण ज्याला बायको भेटली त्याला तरी बायको वागायची अक्कल आहे का? तुमचा काय अंदाज आहे सर? हा काहींना बायको भेटलीच नाही, त्यांना बायकोची किंमत कळाली. पण ज्यांचं लग्न झालं, ज्यांना बायको भेटली, त्यांना बायको वागवायची अक्कल आहे का? हा म्हणा नाही म्हणा. नाही मी मा थोबाड काळ करू काही डून. हा नाही, ज्याचं लग्न झालं त्याला बायको वागायची अक्कल आहे का? हा बायको बरोबर बोलायची अक्कल आहे का? नाही. अहो दोघं नवरा बायको
त्याचं वय 55 वर्ष, तिचं वय 50 वर्ष, मुलांचे लग्न झाले, मुलं नोकरीला लागले. आता जुन्या काळामध्ये आता कसं स्क्रीन टच मोबाईल आले, पूर्वीचे काही ते बटनाचे मोबाईल असायचे, बरोबर आहे का नाही मावशी? बटनाचे मोबाईल. तो 55 वर्षाचा, ती 50 वर्षाची, दोघं नवरा बायको रात्री 9-10 वाजता एखाद्याचं फराळ केलं, मोबाईल चार्जिंगला लावला. कोणता? तो बटनाचा. चार्जिंगला लावला, दिवसभर पाठी काकड्याला यायचं, जे झोपले डराढोर घोरायला लागले. आणि 12 वाजता तो बटनाचा मोबाईल चार्जिंगला बायकोनं लावला आणि रात्री 12 वाजता तो मोबाईल टुंग 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 वाजायला लागला. तुमचं माझ्याकडे लक्ष आहे ना? तुम्ही नक्की जागेच आहेत ना? 12 वाजता मोबाईल चार्जिंगला लावला, तो टुंग 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 वाजायला लागला. आणि हे धडपडून उठलं. जसं धडपडून उठलं तसं त्यानं मोबाईल होता बायकोचा, तो त्याचा नव्हता, बायकोचा बटनाचा. आणि रात्री 12 वाजता मोबाईल टुंग 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 वाजायला लागला. आणि यानं असा पाहिला आणि जसा मोबाईल धरला तसा सोप्यावर परत टाकला. आणि बायको डराडर घोरत होती, झोपत होती. उठवलं बायकोला, ओट ओट. कोणला? कोणच्या? त्याच्या. ओट ओट पहिली, ओट. उठती का नाही? उठती का नाही? बायको धडपडून उठली राव. एकादशी आणि पाठी काकडा केला, एकादशीचा दिवस, जागरण झालेलं. धडपडून उठली. काहो कारभारी, काय म्हणता? आपल्याला अजिबात कारभारी फिरभारी म्हणायचं नाही. मला धोका देती. काय समजती तू? काय समजती स्वतःला? पाय तो मोबाईल. रात्रीचे 12 वाजले, पाय मोबाईल, पाय बटाटा एवढे डोळे करून पाय तो मोबाईल. काय समजती स्वतःला? मला धोका देती. अहो पण ती म्हणती झालं काय? हा, तो मोबाईलचं पाय. एवढ्या निमेराचा तुला 12 वाजता ब्युटीफुल कोणता तरी मेसेज आलाय. ती म्हणली या वयात 50शीत? कॉलेजला असताना कोणचा आला नाही, आता 50शीत ब्युटीफुल. तिनं परत ते पाहिलं, म्हणलं नेमके भानगड तरी काय आहे. बरं हे 4थी नापास. आणि तिनं तो बटनाचा मोबाईल पाहिला. आणि तो पाहिल्यानंतर त्याच्यावरती बॅटरी फुल नाव होतं, बॅटरी फुल. यानं वाचलं ब्युटीफुल. अरे काय बायका वागायची अक्कल आपल्याला. त्याच्यावर नाव काय? बॅटरी फुल. हा म्हणतो एवढ्या रातचा तुला 12 वाजता ब्युटीफुल मोबाईल नेमका आला, मेसेज आला कोणचा? अशा न भेटलेल्या चांगल्या ना. आणि मग जगद्गुरु श्री तुकोबराय सांगतायत, बाबा योग्याकडं योग्य विषयाची मागणी करायची. योग्याकडं योग्य विषयाची मागणी करायची. आणि का सुगरणी आणि उदारे, रसज्ञ आणि जेवणारे हे 3 योगायोग आले पाहिजे. कोणते? श्री सुगरण पाहिजे. सुगरण म्हणजे कशी? स्वयंपाक जो केला ना, चवी आपण खाला पाहिजे, तिला सुगरण म्हणतात. नाही तर सुगरण अशी नाही, भात घातला, वर तांदूळवाडी, मध्ये चिखलवाडी आणि खाली कोळशेवाडी. नाही कळलं? नाही, तुम्हाला कळणारच नाही तुमच्या वाल्यावर. असा कुठं भात असतो का? वर तांदूळवाडी, मध्ये चिखलवाडी, खाली कोळशेवाडी. अशी नाही, असा भात नसतो, असा स्वयंपाक नसतो, तिला सुगरण म्हणत नाही. सुगरण म्हणजे कसा? चवी घेऊ घास, अशी सुगरण बायको प्रत्येकाला भेटलीच पाहिजे. पण तुम्हाला एक सांगू का, सध्या सुगरण बायको भेटणं दुर्मिळ आहे. का? ज्या माता मावल्या होत्या ना, आजी तुमच्या वयातल्या मावशी, या सुगरणी होत्या. पण आता सुगरणी नाहीत का? आहेत. पण या वयाच्या ज्या मुली इतक्या शाळा शिकल्या ना महाराज, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले म्हणजे या स्त्रिया शिक्षणापासून वंचित होत्या. पण या स्त्रियांना, या दोघा पतीनं शिक्षणाचा अधिकार त्यांना मिळवून दिला. आणि चूल आणि मूल यापासून लांब होऊन या मुली क्लास 1 अधिकारी झाल्या. जोरात टाळ्या वाजवा त्यांच्याकरता. तुम्हाला एक सांगू का, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले, प्रत्येक स्त्रीनं, प्रत्येक पुरुषानं आपल्याला शिक्षणाचा अधिकार त्यांनी दिला ना, आपण साजरीच केली पाहिजे. फोटो प्रत्येकाच्या आणि स्त्रियांच्या घरात तर पाहिजेच. कारण पूर्वीच्या काळी अशी पद्धत नव्हती. स्त्रीला काय? चूल आणि मूल. पण आता मुली शिकल्या, क्लास 1 अधिकारी झाल्या. आता ज्या मुली क्लास 1 अधिकारी झाल्या त्यांचा स्वयंपाकाचा संबंध नाहीच ना. तुम्ही वाईट वाटून घेऊ नका, कारण तुम्ही 50% आहेत. तुम्हाला 50% आरक्षण, यांना 50% आरक्षण. का तुम्हाला कमी आहे? अजून 10% वाढून घ्या. आणि आता 50% समान अधिकार असल्यामुळे स्त्री आता क्लास 1 अधिकारी झाली. लाख 2-2, 1.5 लाख रुपये तिला महिन्याला पगार आहे. मग तिनं महाराज स्वयंपाक शिकलाच पाहिजे, सुगरण झालीच पाहिजे. हा अट्टहास आपण का धरायचा?
कारण मुली इतक्या शिकल्या, रात्रंदिवस अभ्यास केला, रात्रंदिवस अभ्यास करून मुली क्लास 1 अधिकारी झाल्या. आपण त्यांच्याकडून स्वयंपाकाची अपेक्षा धरायची का? अजिबात धरायची नाही. पण होतं कसं माहिती का, कधी कधी त्या स्त्रिया सुद्धा, त्या मुली सुद्धा इतक्या अडचणीत येतात. झालं काही, एकीचं नवीन लग्न झालं. आता नवीन लग्न झाल्यानंतर ती क्लास 1 अधिकारी झाली, 1,00,000-1,50,000 रुपये महिन्याला पगार. पण नवीन लग्न झालं. आता नवीन लग्न झाल्यानंतर तिच्या आई वडिलांनी सांगितलं तिला काही स्वयंपाक येत नाही. पण सासूनं मनआवडेपणा केला. पहिल्या मुलाला जाऊन आली, पाहुणे आले 2-3, आणि सासूनं सांगितलं, ए सुनबाई जा, पाहुणे आले, चहा ठेव. तुम्ही जागे आहे ना सुनबाई, चहा ठेव. आता ही चहाचा काही लांबून तसा संबंध नव्हता. पण आता नवी नवरी गेली चहा ठेवायला. 5 मिनिटं झाले, 10 मिनिटं झाले, 15 मिनिटं झाले, ती किचन मध्येच. ए सुनबाई, अगं झाला का चहा? होतोय आत्या, होतोय. 25 मिनिटं झाले. ए सुनबाई, अगं झाला का चहा? अहो थांबा ना आत्या, आताची कुठं फोडणी दिली चहाला. झोपल्या का काय तुम्ही? चहाला. तिनं सांगितलं, ये बाई बाहेर ये. चहाला फोडणी. आणि तिची मुलगी होती, कोणाची? त्या जी सासूबाई होती ना, तिची मुलगी होती. म्हणजे सुनबाईची कोण? ननंद. जिला भाऊजाईचा नसतो कधीच आनंद, तिचं नाव काय? ननंद. तिने सांगितलंय, वहिनी, आई, वहिनीला बाहेर बोलव, मी चहा करते, मी चहा ठेवते. बघ मी चहा ठेवते. आता आईला त्या सुनाचं कौतुक नसतं, पण आईला पुरीचं लय कौतुक असतं. हा, जाय जा जा बाई बाई बाई, तिला चहा येत नाही. माझं छोनं, माझं छकुलं, माझं बबडो, जा चहा ठेव, चहा ठेव. ठेव चहा ठेव. आता ते अवसान बाहेर आलं आणि हे घरात गेलं किचन मध्ये चहा ठेवायला. अहो ही गेली, 10 मिनिटं झाले, 15 मिनिटं झाले, अर्धा तास झाला. आणि मग आई म्हणती, बाळा, अरे अण्णाच्या, बाळा अण्णाच्या. ती म्हणते, आई तुला दम कसा निघाना? आता शिकतो कुकर ठेवलंय, अजून शिट्ट्याच जाईना. चहाला शिट्ट्या, चहाला. एक म्हणते आता शिक फोडणी दिली, दुसरी म्हणते अजून शिट्टीच नाही झाली. आई आई, ए आई, नेमक्या किती शिट्ट्या घ्यायच्या ग? एक फोडणी देती, एक म्हणते चहाला शिट्टी. झोपल्या का तुम्ही? चहाला शिट्टी महाराज. काही विशेष वाटतं बा आपल्याला. एक म्हणती फोडणी दिली, एक म्हणती शिट्टी चहाला. अरे असा कुठं चहा राहतो का? विठाला विठाला विठाला. मग प्रत्येकाच्या घरी योगायोग पाहिजे. स्त्री स्वयंपाक करण्याकरता कशी पाहिजे? का सुगरणी, ती सुगरण पाहिजे. का सुगरणी आणि उदारे, ती सुगरण पाहिजे. तिनं जे सुगरणीने स्वयंपाक केलाय वाढण्याकरता ती उदार पाहिजे. आणि खाणारा सुद्धा भक्कम पाहिजे. भक्कम म्हणजे कसा पाहिजे? रसज्ञ पाहिजे, रसज्ञ. नाही तर आपल्याकडे आता गुलाबजाम होते, जिलेबी होती, बर्फी होती. आपण प्रत्येक जागजागी बंडू भाऊ सेपरेट ठेवलं का नाही? हा. आणि दुसरा एखादा जर बोगे आला, मग तो काय करतो माहिती? कधी बर्फी घेतो त्याच्यातच चुरीतो, जिलेबी घेतो त्याच्यातच चुरीतो, हा भातही घेतो त्याच्यातच चुरीतो, बर्फी घेतो त्याच्यातच चुरीतो, गुलाबजाम घेतो त्याच्यातच चुरीतो, आणि सगळा एकत्र कालाकिता करतो. आणि मग तो सरांना वता रस्सा अख्ख्यात. शेजारचा म्हणतो, ए अरे काय करतो? आणि तो तुला काय कळतो? मध्ये जाऊन तो एकच होणार आहे ना. गेला कुठे जेवणारा म्हणायचं का? हा. पण रसज्ञ आणि जेवणारे. विठाला विठाला तिन्ही योगायोग एकत्र आले पाहिजे बुवा. तिन्ही योगायोग एकत्र आल्यानंतर कोणता? योग्यानं योग्याकडे योग्य विषयाची मागणी करायची. आणि ती जगद्गुरु श्री तुकोबारायांनी अभंगाच्या पहिल्या चरणात केली. हे चिदान दे गा देवा, हे चिदान दे गा देवा, हो हे चिदान दे गा देवा, हे चिदान दे गा देवा, हो
हे चिदान देगा देवा तुझा विसरण व्हावा. काय बोलले तुकोबाराय? भगवंता पांडुरंगा परमात्म्या मला हेच दान दे. पण जगद्गुरु श्री तुकोबारायांनी हेच दान दे हा शब्द कधी वापरला? हेच दान दे. कारण जगद्गुरु श्री तुकोबारायांचं भक्तीचं ऋण पांडुरंग परमात्म्यावर इतकं ऋण झालं. पण पांडुरंग परमात्म्याने सांगावं जगद्गुरु श्री तुकोबाराय तुम्ही काहीतरी मागा. तुकोबारायांनी सांगितलं आम्हाला दुसरं तिसरं काही नको, फक्त हेच दान दे. पण दुसरं मागून घ्या ना तुकोबाराया, दुसरं काही मागून घ्या ना. तुकोबारायांनी सांगितलं आम्हाला दुसरं काही मागायचं नाही. याच्या उलट तुकोबारायांनी सांगितलं काही मागे नये आम्हाडूचित वडिलाची रीत जाणतेच, वडिलाची रीत जाणतेच. काही मागे नये आम्हाडूचित वडिलाची रीत जाणतेच, वडिलाची रीत दुसरं दान नको. काही मागणे हे आम्हा अनुचित आणि वडिलांची रीत जाण तसो किंवा जाण तसे. दोन्ही पाठ आहे ना, जाण तसे किंवा जाण तसो काही असू द्या, पण मला दुसरं तिसरं काहीच नको, हेच दान दे. कारण माझ्या वडिलांची मिराशी का देवा. कारण वडिलांची रीत जाणत असो. पूर्वीच्या काळी लोक रीत जाणत होते. रीत आजी तुमच्या काळात रीत जाणत होते ना? पूर्वीच्या काळी रीत जाणत होते. पूर्वीच्या काळी जे आपल्या आजी होत्या, म्हाताऱ्या होत्या ना, म्हाताऱ्या सगळ्या त्या काय करायच्या माहिती का? माणसं जर पाहिले तर डोक्यावरचा पदार्थ खाली पडू देत. हा, डोक्यावरचा पदर खाली पडू देत. मला तुमच्या तोंडून ऐकायचंय, पडू देत. आता नाही, मला हे तुमच्या तोंडून ऐकायचंय. आजी ज्या वेळेला पूर्वीच्या काळी आता आपला हा कारमाळा, आपलं श्री क्षेत्र धांदरफळ, हा 24 तास बागायती पट्टा आहे, बरोबर आहे का नाही? आपण रीत या मुद्द्यावर बोलतोय. 24 तास आपल्याला पाणी, आपल्या विहिरी राजनासारख्या भरल्या, बरोबर आहे का नाही? फक्त लाईट गेली तरच आपल्या मोटरी बंद. पण फार पूर्वीच्या काळी विहिरी नव्हत्या, मोठंच बागायत असायचं, मोठं शेती असायची. मग पूर्वीच्या काळी काय करायचे, सगळे माणसं गावात राहायचे. आणि गावात राहत असताना सगळे माणसं काय करायचे, सगळे दुपारच्या पारी गावात यायचे किंवा एखाद्या झाडाच्या त्या पारावर सगळे माणसं बसलेले असायचे का नाही? गावात असायचे, मोठा वृक्ष असायचा. आता झाडं काय माहिती का, आपण सगळे झाडं तोडली. आता आज किती टेम्परेचर होतं सर? हा किती? हा, मग एवढं टेम्परेचर आपण झाडं लावायला पाहिजे का नाही? मग आपल्या श्री क्षेत्र धांदरफळ मध्ये ओंकारेश्वर अखंड हरिनाम सप्ताह आज आपण वर्ष 17 वर आपण दुसरं तिसरं काहीच करायचं नाही. आपण नाही 8 दिवस परमार्थ केला नाही, उद्या काल्याचे कीर्तन यायला जमलं, काहीच अडचण नाही. पण आपण हा सप्ताह संपल्या माझ्यासह प्रत्येकानं एक संकल्प करायचा का हा निसर्ग वाचवायचा जर असेल तर भविष्यात आपल्याला झाडं लावण्याशिवाय गत्यंतर नाही. आणि माझ्यासह प्रत्येक जण काला झाल्यानंतर एक झाड, टाळ्या वाजवा. कोण कोण झाडं लावणार? बाकीच्यांना काही हा, तुम्ही भूमिहीन आहे का? तुम्हाला जागा नाही का? हा, नाही उन्हाळा आहे पण झाडं तर लावशाल ना पावसाळ्यात. हा, आता उद्या काल्याच्या कीर्तनाला तुम्ही या, प्रत्येक जण बसायला झाडाखाली जागा सापडीन आणि प्रत्येक जण ती मोटरसायकल लावायला झाडाची सावली सापडवणार का नाही? मग झाडं लावायची जबाबदारी कोणाची? पर्यावरणाचं संतुलन राखायची जबाबदारी कोणाची? हा, मग लावणार झाड मी सुद्धा लावणार, तुम्ही लावणार का नाही? लावणार ना? नक्की ठरलं. ऐका,
मग सगळे माणसं झाडावर त्या झाडाच्या पाराखाली बसलेले असायची आजी. आता सगळे माणसं पारावर त्या बसलेले असले आणि एखादी म्हातारी जर चालली पायात चप्पल घालून आणि 10-20 माणसं पारावर बसलेले पाहिले तर डोक्यावरचा पदर सावरून घ्यायची, असं बुजगरून घ्यायची आणि पायातली चप्पल ती हातात घ्यायची आणि हातातली चप्पल अशी पाठीमागं धरायची. आई धरायची का नाही ग? आई धरायची ना? नक्की. ऐका, मंदिरासमोर जरी पूर्वीची आजी चालली ना, चप्पल पायात असली ना, ती आता चप्पल अशी हातात घ्यायची ना, अशी पाठीमागं धरायची. धरायची का नाही? याला रीत म्हणायची, रीत. आजी, ज्यावेळेला तुमच्या काळामध्ये तुमचे मिस्टर आणि तुम्ही म्हणजे तुमचे मालक आणि तुम्ही संगमनेरला बाजारात जायचे. संगमनेरला बाजारात दोघं नवरा बायको चालल्यानंतर नवरा जर पुढं 50 फूट चालला तर बायको पाठीमागं 50 फूट चालायची. चालायची का नाही? दोघं नवरा बायकोच होते का नाही? पण ते जर पुढं 50 फूट आहे, ही पाठीमागं 50 फूट चालायची. चालायची का नाही? का? रीत होती, संस्कार होते, एकमेकाची मान्यता होती. आता आमची पिढी जर संगमनेरला चालली, आमची पिढी जर संगमनेरला चालली आणि मोटरसायकल जर असले, बरं ठीक आहे ना, काहीच अडचण नाही ना, आमचंही काही म्हणणं नाही. ते सर ते असं बस नाही आपल्याला मान्य आहे बुवा, ते असं आणि ते असं आपल्याला मान्य आहे बुवा. पण मी सकाळी एका ठिकाणी कार्यक्रमाला गेलो ना, असा वाकडा तिकडा रस्ता होता आणि ते कॉलेजचे 2 पोरं होते. बरं ते अवसान, बरं असं बसायचं काहीच अडचण नाही, बसा ना, तुम्हाला असं बसायचं बसा ना, पण ही कुठली पद्धत? आणि ते कॉर्नरला गाडी गेली ना खड्ड्यात, मग अशी आमची एक गिरी कोणाची तरी, आमचा काय दोष आहे? बरं मला झाला सकाळी प्रवचनाला टाइम, हे महाराज ते बोलेरो चालवायला, म्हणलं थांबा, ते म्हणले तिकडे कावळा शिवण. अरे पण ते उचलून तर जाऊ ना, ते आशे. अरे काय अवसान आणि काय रीत. पूर्वीच्या काळी लग्न व्हायचे, लग्न म्हणजे हा विवाह सोहळा आहे, हा संस्कार आहे. विवाह हा एक संस्कार आहे. पण आपण त्या सगळा चुथाडा करून टाकला, सगळा चुथाडा. पहिले लग्न 8-8 दिवस चालायचे का नाही? 8 दिवस तुमचे झाले का नाही? 8 दिवस घुगऱ्यावं का व्हायना, पण 8 दिवस झालेच. आता सकाळी डामढूम, यांना विचारा, यांना त्यांना हा, सकाळी डामढूम, दुपारी टामटूम आणि 5 वाजले का सामसूम. अरे काय लग्न. बरं ते नवीन फॅड आलं, तुमच्या काळात फॅड नव्हतं. आता ते नवरदेवाला उचलून घ्यायचं फॅड आलं, नवरीला उचलून घ्यायचं फॅड आलं. हा, ती आवड नाही आपल्या संस्कृतीची, बरं का. उचलून घेतलं नाही पाहिजे. तुम्हाला जास्त दोघांना अनुभव आहे, पण उचलून घेऊच नाही. मी एका लग्नाला गेलो आणि ते सगळे टवरी, त्यांनी नवरी उचलून घेतली, नवरदेव उचलून घेतला. बरं उचलून घेतले आणि तो बामण असं गरीबाबानी उभं, ते गुच्छ घेऊन आणि ते असं उभं गरीबाबानी ते बामण, आणि त्या पोरांची नवरी उचलून घेतली, नवरदेव उचलून घेतला. बरं उचलून घेतला, असा हार टाकायचा. बरं आता हार टाकायचा म्हणल्यानंतर शांत बसावं ना. ते नवरदेवाला असं कर, असंच कर, असंच कर आणि ते असंच कर. आणि नवरीला म्हणायचे टाक हार. अहो ते असंच कर, अहो ते असंच कर, ते असंच कर, ते असंच कर. आणि नवरीला हार टाकायचा टाइम आणि त्यांनी नवरदेव असा करायचा टाइम आणि तिला हार बामणाच्या गळ्यात टाकायचा टाइम एकच. काय पद्धत. नवरदेव बाजूला राहिला, हार डायरेक्ट पडला बामणाच्या गळ्यात. काय रीत आणि काय पद्धत. हा संस्कार सोहळा आहे, संस्कार सोहळा आपण व्यवस्थित पार पाडला का नाही, पाडला पाहिजे का नाही. आणि मग तुकोबराय सांगतायत, बाबा वडिलांची रीत, माझ्या वडिलांची रीत मी जाणतो, मला पांडुरंग परमात्म्याकडे काहीही मागायचं नाही. विठाला विठाला आता या मागणीत अनेक प्रकार आहेत महाराज, प्रत्येक कीर्तनकार सांगत असतो. पण तुकोबारायांनी सांगितलं, देवा मला हेच दान दे. काय? हेची दान दे गा देवा, तुझा विसरण व्हावा. बरं तुकोबारायांना पांडुरंग परमात्म्याचा विसर होत म्हणजे नव्हता का? विसर होत होता. उलट तुकोबाराय सांगतायत, पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी, 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 पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी,
पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृती सोमनी पांडुरंग ध्यानी पांडुरंग पांडुरंग ध्यानी पांडुरंग उलट तुकोबाराय सांगतायत रात्र न कळे दिवस न कळे अंगी खेळे आणि ते तुकोबाराय म्हणतायत भगवंता पांडुरंगा परमात्म्या हे चिदान देगा देवा तुझा विसर न व्हावा. काय तुकोबाराय काय तुम्ही मागणं मागतात माझा विसर तुम्हाला कधीच पडत नाही पण भगवान परमात्म्याला तुकोबाराय सांगतायत देवा कधीच पडत नाही ना मग असाच कधीच पडू देऊ नको फक्त मला हेच दान दे माझ्या चित्तातून तुझा विसर कधीही पडला नाही पाहिजे आणि मला विस्मरण झालं नाही पाहिजे. विठ्ठला विठ्ठला आणि मग पंढरीधीश पांडुरंग परमात्म्याने सांगितलं तुकोबाराय दुसरं काहीतरी मागा ना ओ तुकोबाराय दुसरं काहीतरी मागा ना. तुकोबारायांनी सांगितलं ए भगवंता पांडुरंगा परमात्म्या दुसरं तुझ्याकडं मागण्याकरता तुझ्याकडं आहे तरी काय आणि तू काय देणार हा दुसरं काहीतरी मागून घे ना. तुकोबारायांनी सांगितलं देवा तू देऊन देऊन दुसरं नेमकं काय देणार मला सांग तुझ्याकडे द्यायला नेमकं काय. अन्न मान धन हे तो प्रारब्ध आधी आणि दुसरं जर काही मागायचं ठरलं हा कर्म तुला चुकलं नाही आणि कर्माच्या फेऱ्यातून आम्हाला बाहेर तू कधी काढणार हा केले कर्म झाले तेची आणि उपजले मेले. कर्म तुम्हाला चुकत नाही म्हणजे कर्म आपल्याला चुकत नाही कर्म भगवंताला चुकत नाही पण फक्त कर्म संतांना स्पर्श सुद्धा करत नाही. पण तुला कर्म चुकलं नाही तू आमचं काही कर्म चुकवणार. कर्मे दशरथ वियोगे मेला कर्मे दशरथ वियोगे मेला कर्मे रावण वनवासा गेला कर्मे रावण वनवास गेला कर्मे रावण क्षयो पावला कर्मे रावण क्षयो पावला वियोग घडला सीता देवी पर्यची गव्हारा सादर पर्यची गव्हारा सादर वियोग घडला सीता देवी पर्यची गव्हारा सादर पर्यची गव्हारा मग तुझ्याकडे दुसरं द्यायला काय दुसरं काही देऊ नको कर्म तुला चुकलं नाही ना मग आमचंही चुकू नको. आणि अन्न मान धन हे तो प्रारब्ध आधीनं ज्या दिवशी जन्माला आलो त्या दिवशी आमचं मरण ठरलेलं आहे. अन्न मान आणि धन हे ठरलेलं आहे आम्हाला दुसरं काहीच देऊ नको. बरं तुकोबाराय काहीच अडचण नाही मग दुसरं आणखी काय देऊ. आणि मग जगद्गुरु श्री तुकोबारायांनी सांगितलं हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. आणि मग तुकोबाराय तुम्ही नेमकं काय करणार त्यांनी सांगितलं रात्रंदिवस फक्त भजन करणार गुण गायीन आवडी अभंगाच्या दुसऱ्या गुण गायीन आवडी 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 गुण
गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी. मी फक्त नामचिंतन करीन, हेची माझी सर्व जोडी, दुसरं तिसरं काहीही करणार नाही. कारण या कलियुगामध्ये दुसरं तिसरं काहीही करायचं नाही. कलियुगा माझी करावे कीर्तन, ओ कलियुगा माझी करावे कीर्तन, कलियुगा माझी करावे कीर्तन, कलियुगा माझी करावे कीर्तन. तेरे नारायण देईल भेटी, तेरे नारायण देईल भेटी, माझी करावे कीर्तन, कलियुगा 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 माझी करावे कीर्तन. कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी. म्हणून आपण ह्या कलियुगामध्ये फक्त भगवान परमात्म्याचं नामचिंतन करायचं, दुसरं तिसरं काहीही करायचं नाही. कारण नामस्मरण काय करतं, नामनोश्य यावती शक्ती पापनीर हरणे हरे तावत कर्तुम न शक्नोती पातकम पातकी जनाहा. मग तुकोबरायांनी सांगितलं बाबा, हे चिथोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची. तुकोबरायांनी सांगितलं संसार सोडायचा नाही. ज्ञानोबरायांनी सुद्धा तेच सांगितलं. काय, आसोनी संसारे जिव्हे वेगु करी, वेद शास्त्र उभारी बाह्या सदा. आपण संसारात राहायचं, संसार सोडायचा नाही. आणि हीच भक्ती पांडुरंग परमात्म्याला आवडती. आपण काय करायचं माहिती का, आपण काहीच करायचं नाही, दुसरं काहीच करायचं नाही, आपला प्रपंच सोडायचा नाही. आणि दैनंदिन जीवनात जो आपला व्यवहार चालू आहे ना, तो व्यवहार असाच चालू ठेवायचा. हाय कामामध्ये कामे काही म्हणणार राम, कामामध्ये कामे काही म्हणणार राम, काही म्हणणार राम, कामामध्ये काही म्हणणार. एकदा सम निघून गेली का सगळीच हवा जाती. थोडा अर्धा सेकंद लेट झाली तुम्ही, ठोका बरोबर बसला होता. विठाला 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 बर तू कोबर आहे. गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम. आम्ही नामचिंतन करायला तयार आहे. पण का कोणाचं नामचिंतन करायचं? तुम्ही प्रभू रामचंद्राचं नामस्मरण करा, तुम्ही भगवान रामेश्वराचं नामचिंतन करा, तुम्ही ओंकारेश्वराचं नामचिंतन करा, तुम्ही कोणत्याही देवाचं नामचिंतन करा. पण सध्या या कलियुगामध्ये तू कोवर आहे सांगते बाबा, विठ्ठल कुळीचे दैवत. आणि मग
तोही देवांचाही देव बळीया माझा पंढरीराव. आणि मग ज्ञानोबरायांनी सांगितलं, तुकोबरायांनी सांगितलं, त्या पंढरी दिश पांडुरंग परमात्म्याचं नामचिंतन करा. तो पांडुरंग परमात्मा नेमका कसा आहे? हाय हाय सुंदर ते ध्यान, सुंदर ते ध्यान, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. सुंदर ते ध्यान, सुंदर ते ध्यान, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. कटावरी ठेवोनिया, कटावरी ठेवोनिया, 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 ठेवोनिया. तुळसी हार गळा, तुळसी हार गळा, तुळसी हार गळा कासे पितांबर. तुळसी हार गळा, तुळसी हार गळा, तुळसी हार गळा कासे पितांबर. तुळसी हार गळा, तुळसी हार गळा, तुळसी हार गळा कासे पितांबर. तुळसी हार गळा, तुळसी हार गळा, तुळसी हार गळा कासे तो परमात्मा इतका सुंदर आहे. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, कर कटावरी ठेवून या, तुळशी हार गळा कासे पितांबर, आवडे निरंतर हेची ध्यान. मग तो परमात्मा नेमका कुठे आहे? तो परमात्मा नेमका कसा आहे? आणि मग तुकोबारायांनी सांगितलं बाबा, हाय दुर्ल देशीचा, बहुआबडीचा दुर्ल देशीचा, दुर्ल देशचा, बहुआबडीचा दुर्ल देशचा, दुर्ल देशीचा, बहुआबडीचा दुर्ल देशीचा, बहुआबडीचा दुर्ल देशचा. जीवन तडीचा नारायण, जीवन तडीचा नारायण, देशीचा, बहुआबडीचा दुर्ल देशीचा, दुर्ल देशीचा, बहुआबडीचा दुर्ल देशीचा. बहुआबडीचा दुर्ल देशचा, दुर्ल देशचा, बहुआबडीचा दुर्ल देशचा. आणि मग तुकोबारायांनी सांगितलं बाबा, पंढरीधीश पांडुरंग परमात्म्याचं नामचिंतन करा. गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी. आणि मग पांडुरंग परमात्म्याने विचारलं, 11:30 वाजले बाबा, आता 11:15ला कीर्तन संपायला पाहिजे होते, तुम्ही लवकर आवरा. आणि मग तुकोबारायांनी सांगितलं, देवा फक्त गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी. आणि मग पंढरीधीश पांडुरंग परमात्म्याने सांगितलं, तुकोबाराया आणखी काही मागा ना. हा, तुम्हाला धन मुक्ती संपदा काही देऊ का? तुकोबारायांनी सांगितलं, मला काहीच देऊ नको, फक्त संतांची संगत दे. अभंगाचं 3रं चरण. न लगे मुक्ती धन संपदा, न लगे मुक्ती धन संपदा, न लगे मुक्ती धन संपदा, न लगे मुक्ती धन संपदा. न लगे मुक्ती धन
सदा देई सदा. काय बोलले महाराज? न लगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा. पांडुरंग परमात्म्याने विचारलं का हो तुकोबराया तुम्हाला मुक्ती? तुकोबरायाने सांगितलं तुका म्हणे मुक्ती परिनिली. आम्हाला मुक्ती नको. रिद्धी सिद्धी आमच्या चरणावर लोळण घेतात, आमच्या चरणाच्या दासी आहेत. आणि तुम्ही म्हणत असाल तुम्हाला धन देऊ का धन? या धनाचा न धरी विश्वास जैशी तरुवर छाया. या तायातील चुकी तरी हे भोगशील काया. या धनाचा विश्वास धरायचा नाही. धनाचा विश्वास धन म्हणजे कसं आहे? तरुवर छाया म्हणजे दिवस उगल्यानंतर झाडाची सावली इकडं, सूर्य मध्यभागी आल्यानंतर झाडाची सावली खोडापशी, आणि सूर्य पश्चिमेला गेल्यानंतर झाडाची सावली. तसं धन आहे. या धनाचा न धरी विश्वास जैशी तरुवर छाया. मग मला धन नको, संपत्ती नको, संपदा नको, काहीच नको, फक्त संतांची संगती दे. पण संत संत म्हणजे नेमकं काय बुवा? शांता महांतो निवासंती संत वसंत वल्लोक हितम चरता तीर्णा स्वयं भीम भवार्णव जनान अहेतु नान्यान पीत तारयंत इति संत. ज्यांचा स्वतःचा भवसागर संपून गेलेला आहे, इतरांचा भवसागर संपून जाण्याकरता जे अहोरात्र प्रयत्न करतात त्यांना म्हणायचं संत. किंवा अस्ति ब्रह्मेति चेद्वद सतमेन ततो विदुहु. ज्याला ब्रह्माचा पूर्ण साक्षात्कार झालेला आहे त्याला म्हणायचं संत. किंवा सुख या संत समागमी. कारण संत काय करणार आपल्याला माहितीये का? तुकोबरांचा एक अभंग आहे, संत मार्गी चालती आणि त्यांची लागो मज माती. संत ज्या मार्गाने गेलेत ना त्या मार्गाची माती आम्हाला लागली पाहिजे. कारण संतांच्या संगतीत गेल्यानंतर आम्हाला सुखच सुख मिळणार आहे. विठाला विठाला. आणि संत याच भवसागरातून दुःख बाहेर काढणारे आम्हाला फक्त संतच आहे. या भवसागरातून बाहेर काढणारे आम्हाला फक्त संतच आहे. का? येतो हिताचा कळवळा. किंवा आम्ही वैकुंठवासी आलो याची कारण अशी. आपला उद्धार करण्याकरता संत महात्मे वैकुंठावरून या मृत्यू लोकांमध्ये आलेले आहेत. उजळावया आलो वाटा आणि खरा खोटा निवाड. तुका म्हणे मज धाडिले निरोपा आणि मार्ग हा सोपा सुखरूप. कशा करता? आमचा उद्धार करण्याकरता संत महात्मे या मृत्यू लोकांमध्ये आलेले आहेत. म्हणून संत संग देई सदा. विठाला विठाला. कारण संत महात्मे काय करतात माहितीये का? ऐका, आपण या बायका मुलांच्या संसारात किंवा जन्ममृत्यूच्या संसारामध्ये आपण इतके गुरफटलो, पण संत महात्म्यांना माहितीये हा संसार दुःखाचा आहे. आपण संसार सुखाचा मानतो का नाही? तुम्ही झोपले का? करू का बंद? संसार आपण सुखाचा मानतो का नाही? पण तो संसार दुःखाचा आहे. संसार दुःख मूळ चहूकडे इंग. आपण रोज म्हणतो बरं, आपण ओव्या गाऊ गाऊ म्हणतो, सूर तानू तानू म्हणतो वा, पण आपण संसार सोडलाय का? नाही. पण या संसारामध्ये सुख नाहीच. सुख पाहता जवा पाडे आणि दुःख पर्वता एवढे हे फक्त संतांनाच माहिती. आपलं कसं झालंय माहितीये का? खरं काय आणि खोटं काय हे आपल्याला माहित नाही, पण खरं काय आणि खोटं काय हे फक्त संतांनाच माहिती आहे. विठाला विठाला. ऐका, आपलं कसं झालंय माहितीये का? आपल्याला संसारामध्ये सुख वाटतं आणि संत महात्म्यांना संसारामध्ये दुःख वाटतं. बरोबर आहे का नाही? आपलं कसं झालंय ऐका एकदा. फार पूर्वीच्या काळी आताच नाही बरं का, पूर्वीच्या काळी जर सासरवाडीला जावाई आला, पूर्वीच्या काळी आजी जावाई जर आला तर सासू काय करायची? नाकाचा मोती ठेवी गहाण राखी जावायाचा. मना कमी सासूला म्हणजे जावाई म्हणजे सगुण ब्रह्म. जावाई आल्यानंतर तिला वाटतं मला काय भेटलो आणि काय नाही. असा एक जावाई आला बुवा. आपण खरं काय खोटं काय या मुद्द्यावर बोलतोय. आपली वेळ संपली. शेवटचे 5 मिनिटं राहिले.
आपल्याला खरं काय आणि खोटं काय संतांना कळतो. आता पूर्वीच्या काळी गॅस नव्हते, शेगडी नव्हती, लाईट नव्हती, काहीच नव्हती भाऊ. हो काहीच नव्हतं पूर्वीच्या काळी, काहीच नव्हतं. आणि जावई आलो. आता जावई आल्यानंतर मुलीनं सांगितलं कोणाला, सासूला, ते जर कधी आले तर त्यांना बासुंदी लय आवडती. ते जर आले तर त्यांना बासुंदी लय आवडती. बरं जावई आलं तर आलं, ते उन्हाळ्यात नाही आलं, ते पानकाळ्यात आलं. आणि पूर्वीच्या काळी शेगडी नाही, गॅस नाही, काहीच नाही. आता पानकाळ्यात आल्यानंतर पावसाळ्यात भाऊ, आता पावसाळ्यात आल्यानंतर तर ते सरपंच सगळं भिजलेलं. सासू गेली बिचारी लुटू 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 लुटू. जावाई पाहून आला, जावाई पाहून आला, जावाई पाहून आला. सगळा कारमाळा म्हातारी फिरली. कारेश्वराच्या मंदिरापासून वर गेली काराला. तिने सरपण आणलं, पण नेटका पाऊस झालेला आणि सरपंच सगळं भिजलेलो. आणि मग म्हातारीने ते ओलं सरपण आणलं, सगळा वल्ला पचका, आणि तो चुलीला लावला. कशाला? दूध आटवायला. कशाला? हा, मला ऐकाय कमी, बासुंदी करायला. जे धूर झाला, जे धूर झाला, जे धूर झाला. म्हातारी जे जाळ फुकिती, जे जाळ फुकिती, जे जाळ फुकिती. जाळच होईना. बरं ते वल्ला पचका. हा बरं, म्हातारीची एक अडचण नाही ना. पूर्वीच्या काळी आपल्याकडे काय असायचं माहिती का? आता बंद झालं ते हिंदुस्थान पाकिस्तान, हिंदुस्थान पाकिस्तान, हिंदुस्थान पाकिस्तान. ते असं असायचं ना आपल्याकडे. काय असायचं ना. आणि जाळ होता होईना, व जाळच होईना. पण आजी, हो आजी, पावसाळ्याच्या दिवसात जर ते वल्ल सरपंच चुलीला घातलं, ओलं सरपंच चुलीला घातलं, म्हातारीनं चुलीवर दूध ठेवलं, तापवायला ठेवलं, आटवायला ठेवलं, आणि ते सरपंच वल्ल घातलं चुलीत. आणि जे धूर झाला, जे धूर झाला. आणि धूर एकदा डोळ्यात गेल्यानंतर नेमक्या काय काय भानगडी होतात, काय काय होतं आजी. डोळ्यात धूर गेला म्हातारीच्या डोळ्यात. नुसता डोळ्यात धूर नाही गेला, ये बदा 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 डोळ्यातून पाणी खाली यायला लागलो. आणि धूर जास्तच झाला सर. आणि जसा धूर जास्त झाला आणि जसा भंडारदऱ्याचा ढापानी साठला, सरपण असंच करतो वल्ल, एक तर डोळ्यातूनही पाणी आणतो, नाकातूनही पाणी आणतो. पण म्हातारीनं लय आवरण्याचा प्रयत्न केला, लय आवरलं म्हातारीनं. जे दूध आटवायची आणि अधून मधून लय दूध आटवलं म्हातारीनं, लय दूध आटवलं. डोळे पुसले, पण राव 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 मी घेतो वडून. मग काय, पण म्हातारीनं लय प्रयत्न केला राव. दूध आटवायची ना अशी म्हातारी वाकली अशी त्या दुधात. म्हातारीनं लय प्रयत्न केला राव. 4-5 वेळा बारं दिलं म्हातारीनं, 4-5 वेळा बारं दिलं. पण 5व्यांदा म्हातारीच्या धरणाचा जो ढापानी साठला, डायरेक्ट भागल्यात. आणि जावयानं खिडकीतून पाहिलं, बासुंदी नेमकी राहिली किती. खिडकीतून जावयानं पाहायचा टाइम आणि भंडारदऱ्याचा ढापा निसटायचा टाइम एकच. जसा ढापा निसटला तसा भागल्यात. जावई म्हणला आता काहीच उपयोग नाही. बरं, म्हातारीला म्हटलं कुणी पाहिले, मलाच माहिती. पंगत बसली. मी तर 1 नंबरला. हा, पखवाजे, गायक, वादक, पेटी मास्तर, विनेकरी, टाळकरी सगळे. आणि पंक्तीत जावाई बसलो. आणि बासुंदी घ्या, बासुंदी घ्या, बासुंदी घ्या, बासुंदी. आता माझ्यासारखा दंडंब 4-5 पेटी हाणल्या. पण ते जावई इतकी बासुंदी आवडायची सर, इतकी बासुंदी आवडायची. पण ते जावई बसलेलं आणि सासूनं सांगितलं, जावई पोरीने सांगितलं बासुंदी आवडती, बासुंदी खा ना. ते असं करायचं, जावई बासुंदी, ते असं बासुंदी का पाच. बासुंदी, पण पोरीने सांगितलं बासुंदी. जावाई खाईना कमवून. तिला वाटलं जावाई रुसला. जावाई 75,000 रुपये तोळा सोनं आहे. जावाई फक्त एकदा बासुंदी खा, 1 तोळ्याची अंगठी करते. पण जावाई नुसता बासुंदी का पाहता. अहो जावाई बासुंदी,
जावाई 2 तोळ्याचं लाकीट करते, 2 तोळ्याचं, फक्त एकदा बासुंदी खा. तिला वाटलं जावाई नेमका रुसलाय कमून. जावाई 1 तोळ्याची अंगठी करते, 5 तोळ्याचं लाकीट करते, पण तुम्ही बासुंदी खात कमून नाही. काय झालं तुम्हाला सांगा, का रुसले? त्याने सांगितलं, ओ सासूबाई 75,000 रुपये तोळा सोनं असू द्या, 1 तोळ्याची अंगठी करा, 4 तोळ्याचं लाकीट करा, नाही तर 10 तोळ्याचं लाकीट करा, नाही तर तुम्ही 50 तोळ्याचं लाकीट करा. तुम्ही दुनियादारी केली, पण तुमचा शंभूर पडलेली मी बासुंदी खाणार नाही. आणि मी तर 4-5 पुटी दणकावल्या हो. ऐका, का जावयाला माहित होतं त्या बासुंदीत काय, जावयाला माहित होतं बासुंदीत काय, आणि आम्हाला माहिती नव्हतं बासुंदीत काय, म्हणून जावई खात नव्हता. ऐका, दृष्टांत सोडून द्या. तसं आम्हाला वाटतं बासुंदीमध्ये आनंद आहे, बासुंदी गोड आहे, म्हणजे संसार रूपी बासुंदी आपल्याला गोड वाटती, पण संत महात्म्यांना ती कडू वाटती. तिच्यामध्ये काय प्रकार आहे संत महात्म्यांना कळतं ना. म्हणून तुकोबारायांनी सांगितलं, बाबा मला काहीच नको, संत संग देई सदा. आणि शेवटच्या चरणात तुकोबारायांनी सांगितलं, तुका म्हणे गर्भवासी आणि सुखे घालावे आम्हाशी. सुखानं आम्हाला गर्भवासाला घाल, कारण तुझ्या या गर्भवासाच्या दुःखापुढं तुझ्या पांडुरंग परमात्म्याचं नामचिंतन करण्याकरता ते गर्भवासाचं दुःख आम्हाला काहीही वाटत नाही. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली. मग तुकोबारायांनी मागणं फक्त एकच मागितलं, काय? फक्त मला नामचिंतन करायचंय, नामस्मरण करायचंय. गर्भवासाचं दुःख कितीही भोगायची वेळ आली तर तुझ्या नामस्मरणापुढं आम्हाला सगळं फिक्कं वाटतं, फक्त नामस्मरण करायचं. पण ते नामस्मरण नेमकं कसं करायचं? हॅलो हॅलो, थोडा कडक करा. हॅलो हॅलो. अरे निर्गुण निराकार, निर्गुण निराकार दादा माहुर माझे ग. शकुन 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 सांगवया आले यमाई माझे राव. शकुन सांगवया आले यमाई माझे नाव. शकुन सांगवया आले यमाई, आले यमाई माझे नाव. निर्गुण निराकार, निर्गुण निराकार दादा माहुर माझे ग.
शकून 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 सांगवया आले या बाई माझे नाव 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 दारू गडबैये दारू गडबैये दारे दुसरं येईल हे जरी नाही कलं हे जरी नाही कलं तरी दुसरं येईल हे जरी नाही कलं हे जरी नाही कलं तरी दुसरं येईल हे जरी नाही कलं हे जरी नाही कलं तरी दुसरं येईल हे जरी नाही कलं सरत शेवटी महा काळ बांधून नेईल सरत शेवटी सरत शेवटी काळ बांधून नेईल सरत शेवटी सरत शेवटी काळ बांधून देईल सरत शेवटी सरत शेवटी काळ बांधून देईल सरत शेवटी एका जणांनी आमचे काय वाचा येईल एका जणांनी आमचे काय वाचा येईल पिंगळा 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 महाद्वारी बोली बोलत देखा पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोली बोलत देखा पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोली बोलत देखा पिंगळा महाद्वारी हो पिंगळा महाद्वारी बोली बोलत देखा पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोली बोलत देखा पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोली बोलत देखा पिंगळा महाद्वारी आपण जे नामस्मरण आता केलं हे नामस्मरण फक्त एका योग्यामुळे शक्य झालं. वयाच्या 16व्या वर्षी हिंदवी स्वराज्याची स्थापना करणाऱ्या छत्रपती शिवरायांमुळे हा अखंड हरिनाम सप्ताह आपण करू शकतोय आणि नामचिंतन आपण करू शकतोय फक्त त्या योग्याची कृपा आहे. हाय थोडं एकच राज इथे जन्मला एकच राज इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर एकच
इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर किल्ल्यावर माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर एकच राजा गाजतोय गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजतोय गड किल्ल्याच्या दगडावर एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर किल्ल्यावर माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर नाव गाजतोय गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजतोय गड किल्ल्याच्या दगडावर हे माझ्या राजाचं नाव गाजतोय गड किल्ल्याच्या दगडावर छत्रपती शिवाजी महाराज की संभाजी महाराज की जय भवानी शिवाजी जय भवानी शिवाजी शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय आपण फक्त त्या महाराजांमुळे आणि कीर्तन आपलं 10 वाजता चालू झालं शेवटचे आपले 5 मिनिटं अजून बाकी फक्त शेवटची 5 मिनिटं घेतो कारण त्या राजांमुळे आज आपण इथं आहेत राजे जर नसते तर आपण इथं उभं राहून नामस्मरण करू शकत नसतो आहे महाराष्ट्राचा भगवा झेंडा फडके गडावर महाराष्ट्राचा भगवा झेंडा फडके गडावर जिजाबाईचा बाळ शिवाजी खेळे मांडीवर जिजाबाईचा बाळ शिवाजी खेळे मांडीवर जिजाबाईचा बाळ शिवाजी खेळावर जिजाबाईचा बाळ शिवाजी खेळावर जिजाबाईचा बाळ शिवाजी खेळे मांडीवर जिजाबाईचा बाळ शिवाजी खेळे मांडीवर जिजाबाईचा बाळ शिवाजी खेळावर जिजाबाईचा बाळ शिवाजी खेळावर इसवी सन 16व्या शतकामध्ये एक वाघीण या महाराष्ट्रामध्ये अशी आणि एकनाथ महाराजांनी सांगितलं आंबे ए आई दरवाजा उघड आई दार उघड बाई दार उघड दार उघड बाई दार उघड बाई दार उघड दार उघड बाई त्या आई तुळजा भवानीला एकनाथ महाराजांनी साकडं घातला आई दरवाजा उघड आणि त्या मातेने दरवाजा उघडला आणि या महाराष्ट्रामध्ये एक वाघीण अशी जन्माला आली आणि त्या वाघीण असा बछडा जन्माला घातला त्या बछड्याचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज वयाच्या 16व्या वर्षी हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवराय त्यांचा या महाराष्ट्रामध्ये जन्म झाला छत्रपती शिवराय लहानाचे मोठे होत होते राजमाता जिजाऊन छत्रपती शिवरायांना शिक्षण द्यावं आणि सांगावं राजा राजा या माय माऊल्यांची आबरू तुमच्या हातात आहे राजा तलवार उचला राजा परकीयांची चाकरी करायची नाही राजा तलवार उचला आणि त्या वाघिणीने छत्रपती शिवरायांना शिक्षण दिलं आणि छत्रपती शिवरायांनी वयाच्या 16व्या वर्षी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली स्थापना केल्यानंतर छत्रपती शिवराय एक एक किल्ला शहर करत होते आपल्या स्वराज्यामध्ये सामील करत होते
आणि एक दिवस राजमाता जिजाऊनी सांगितलं, शिवबा शिवबा समोरचा कोंढाणा किल्ला दिसतोय ना शिवबा, आमच्या डोळ्यात असलतोय शिवबा, आपल्या स्वराज्यात पाहिजे. छत्रपती शिवरायांनी सांगितलं, जी आऊसाहेब, कोंढाणा किल्ला सुद्धा मी सहर किल्ल्याशिवाय राहणार नाही. तारीख ठरली, कोंढाणा किल्ला सहर करायचा, कुणी कुणी जायचं सगळं ठरलं. आणि त्याच वेळेला तानाजी मालुसरे आपल्या एकुलत्या एका मुलाच्या लग्नाची पत्रिका घेऊन छत्रपती शिवरायांकडे सांगितलं, राजा माझा एकुलता एक मुलगा राहिबा, राजा माझा एकुलता एक मुलगा राहिबा, त्याच्या लग्नाची तारीख ठरली, पत्रिका देण्याकरता आलो राजा, या गरीबाच्या लग्नाला जरूर यायचं बरं का राजा. छत्रपती शिवरायांनी सांगितलं, ताना ज्या दिवशी लग्नाची तारीख आहे, ज्या दिवशी रायबाचं लग्न आहे, त्या दिवशी आम्ही लग्नाला येऊ शकत नाही. त्या दिवशी आम्ही कोंढाणा किल्ला सहर करण्याकरता जात आहोत रायबा, ताना. आणि तानाजी मालुसऱ्यांनी सांगितलं, राजा जोपर्यंत हा तानाजी मालुसरे जिवंत आहे तोपर्यंत राजा तुम्ही जायचं नाही. राजा राजा द्याविना, राजा द्याविना, राजा द्याविना, कोंढाणा किल्ला सहर करण्याकरता मी जातो. अरे काय तारीख ठरली आणि तानाजी मालुसरे काही सैन्यानिशी कोंढाणा किल्ला सहर करण्याकरता निघून गेले. तानाजी मालुसरे आणि सूर्याजी मालुसरे गड किल्ला सहर करण्याकरता गेले. उदय भानाबरोबर युद्ध सुरू झालं, लढाई सुरू झाली. आटीतटीची लढाई सुरू झाल्यानंतर तानाजी मालुसऱ्यांची ढाल तुटली आणि तानाजी मालुसऱ्यांची ढाल तुटल्यानंतर कमरेचा शेला काढला. तानाजी मालुसऱ्यांनी हाताला गुंडाळला आणि त्या उदय भानाचे वार आपल्या हातावर घेत होते आणि तो उदय भान एका मागून एक सपा 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 वार करत होता. आणि बघता बघता तानाजी मालुसरे जमिनीवर पडले. पण जमिनीवर पडत असताना तानाजी मालुसरेंनी असं तोंड जमिनीकडे केलं, अशी पाठ जमिनीला दाखवली नाही, असं लोटांगण घालतो असं पडले आणि सांगितलंय, उदय भाना अरे मी असा उताना धडक पडलो नाही, मी असा झोपलोय. उदय भाना अरे माती माती करणारे बरेच असतात, पण या माती करता मरणारे फक्त मराठेच असतात. उदय भाना लक्षात ठेव. तानाजी मालुसरे गतप्राण झाले आणि सूर्याजी मालुसऱ्यांनी सगळे सैन्य ताब्यात घेतलं. सांगितलं रे सगळे पळायला लागले. अरे त्या सूर्याजी मालुसऱ्यांनी सांगितले, अरे भित्र्या भागूसाहेब आई सारखे पळता काय, तुमचा बाप या ठिकाणी मरून पडलाय, उठा. हरे 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 हरे. डिक्रीचं युद्ध सुरू झालं. निकराने आपल्या मराठ्यांनी कोंढाणा किल्ला सहर केला, गवताच्या गंजी पेटवल्या आणि कोंढाणा किल्ल्यावर भगवा फडकवला. तोफांची सलामी दिली, तोफांचा आवाज झाला. छत्रपती शिवरायांना कळालं कोंढाणा किल्ला सहर झाला. पण तानाजी मालुसऱ्यांचं प्रेत एका ढोरीमध्ये घातलं आणि छत्रपती शिवरायांना घेऊन निघाले. छत्रपती शिवरायांनी सांगितलं, कोंढाणा किल्ला सहर केला, पण माझा ताना कुठे? कोणी सांगायला तयार नव्हतं. राजा विचारतायत, माझा ताना कुठे? कोणी सांगत नव्हतं. आणि जड पावलानं प्रत्येक मराठा माणूस चालत होता. प्रत्येक जड पावलानं छत्रपती शिवरायांना आगेकूच करत होता, पण कोणी सांगत नव्हतं. पण छत्रपती शिवरायांनी दटावून विचारला, रे सगळे दिसतात, माझा ताना दिसत नाही. सगळ्यांनी सांगितलं, राजा राजा कोंढाणा किल्ला सहर झाला. राजा कोंढाणा किल्ला सहर झाला, पण कोंढाणा किल्ला सर करत असताना तानाजी मालुसऱ्यांना वीर मरण प्राप्त झालं. छत्रपती शिवरायांनी त्या कोंढाणा किल्ल्याचं नाव सिंहगड ठेवलं आणि त्या दिवसापासून म्हण आपल्याकडे तयार झाली, अरे गड आला पण सिंह गेला. आणि छत्रपती शिवरायांनी नंतर रायबाचं राजारामाचं लग्न लावून दिलं आणि हे मराठी साम्राज्य छत्रपती शिवरायांनी उभं केलं. म्हणून मी नेहमी सांगत असतो, अंधार झाला आता दिवा पाहिजे, अंधार झाला आता दिवा पाहिजे. पुन्हा या महाराष्ट्राला जिजाऊंचा शिवबाच पाहिजे.
तुम्हाला अजून एक सांगतो, अरे अजूनही बोथट झाली नाही धार शिवबाच्या तलवारीची, अजूनही बोथट झाली नाही धार शिवबाच्या तलवारीची. अरे हिम्मत नाही आजही कुणाला या हिंदूंना संपवण्याची. अंधाराला घाबरत नाही आभाळाची साथ आहे, अंधाराला घाबरत नाही आभाळाची साथ आहे. अरे मोडेल पण वाकणार नाही मराठ्याची जात आहे. शब्दामध्ये गोडवा आमच्या रक्तामध्ये इमानदारी, शब्दामध्ये गोडवा आमच्या रक्तामध्ये इमानदारी. अरे बघत नसतो कधीच आम्ही कधी कुणाची जहागीरदारी. अरे पाठीवरती अजून आमच्या शूर छत्रपतींचा हात आहे. अरे मोडेल पण वाकणार नाही ही मराठ्याची जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय, संभाजी महाराज की जय, भवानी जय शिवाजी, जय भवानी जय शिवाजी. यथामती यथावकाश ओंकारेश्वर भगवंताच्या चरणावर, भगवान रामेश्वरांच्या धौम्य ऋषींच्या चरणावर ही सेवा समर्पित करतो आणि सेवेला याच ठिकाणी पूर्ण विराम देतो. जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय. आ बोलिलेले कुरे वेडी वाकोडी,